खरं तर सोन्याची पहाट आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आली. त्या अगोदरची पहाट होत होती का? कदाचित नाही. फक्त सूर्य उगवला म्हणून पहाट होते तर नक्कीच त्या प्रश्नाचं उत्तर नाही असं होतं. पहाट तेव्हाच होते जेव्हा नव चैतन्य निर्माण होतं. पहाट तेव्हाच होते जेव्हा आपल्या आयुष्याला दिशा आणि तो एक मार्ग असतो. आमच्या आयुष्यात पहाट होत होत्या, पण त्या पहाटेला अर्थ नव्हता, कारण आमचं संपूर्ण आयुष्यच अंधारमय होतं. मग त्या पहाटेला पहाट कसं म्हणावं? पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि खऱ्या अर्थानं आमच्या संपूर्ण समाजामध्ये सोन्याची पहाट आली. आणि पहाट फक्त सोन्याची किरणं घेऊन आली का? तर नाही. ही पहाट आली आमच्या समाजातल्या, किंबहुना या भारतातल्या सगळ्याच समाजातल्या स्त्रियांना त्यांचा अधिकार, न्याय, सन्मान आणि हक्क देणारी. म्हणजे बघा ना, आज जयंतीचा हा सोहळा आपण इथे संपन्न करतोय मुलुंड शहरामध्ये. मुलुंडच्या ह्या नगरीमध्ये इतका भव्य दिव्य सोहळा आपण संपन्न करतोय. माझ्या डोळ्यासमोर या मैदानावर जर नजर टाकली तर जवळजवळ 55 ते 60% महिला इथे बसलेल्या आहेत. संध्याकाळचा, रात्रीचा हा जो वेळ आहे, संध्याकाळी 7 ते रात्री 10 हा महिलांसाठी प्राईम टाइम असतो. कारण टेलिव्हिजन बॉक्सवर आपल्याला बऱ्याच सिरियल दाखवल्या जातात. सासू सुनांची भांडणं, हिचा नवरा तिच्या बरोबर, तिचा नवरा ह्याच्या बरोबर. पण ते सगळं सोडून आज ह्या समाजातल्या स्त्रिया एका नावासाठी इथे आल्या. ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि मग ही स्त्री जेव्हा या जयंती सोहळ्याला आपल्या माहेरी जाते तेव्हा माहेरातली ती जयंतीची आठवण, जसं इतर वेळेला सण समारंभाला इतर स्त्रिया जातात, पण आमच्या समाजासाठी सगळ्यात मोठा सण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव. आपल्या भारतामधला एक आकडा आहे, जितका रेव्हेन्यू फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीतून या भारताला उभा राहतो, हा संपूर्ण देशाच्या रेव्हेन्यूच्या 33% आहे. म्हणजे ही आपल्यासाठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. आपला समाज मागे नाही आहे. आपला समाज आता कधीच मागे राहणार नाही, कारण आमच्या बापानं समोर जाण्याचा हक्क दाखवणारं बोट या समोर दाखवलेलं आहे. आणि ते बोट हेच दाखवतं आणि हेच सांगतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि माणसाला माणसासारखं जगू द्या. आणि ह्याच माणसासारखं जगण्याच्या आयुष्यातली ही पहाट कशी असते तर ही अशी. या पाटाच्या पारी घर घर काय बाई जाता. या पाटाच्या पारी